हाय, नमस्कार सगळ्यांना. शुभ दुपार. मी आत्ता एक व्हिडिओ बघितला बघा. आईवडिलांना न विचारता म्हणजे आईला माहीत होतं पण वडिलांना माहिती नव्हतं. जे आता प्रदर्शन होतात, कॉम्पिटिशन होतात कुठले कुठले, तर त्या कॉम्पिटिशनसाठी ते काय तो ड्रेस आणि ती काय ती कपडे, काय ते अंग प्रदर्शन, आणि नंतर वडील तिचं कौतुक करतात. काय कुठं महाराष्ट्र नेऊन ठेवला हेच मला काही कळत नाही. एवढी एवढीशी कपडे घातल्यात आणि आई कौतुक करते. आईच्या अंगावरती साडी आणि पोरगीचे कपडे. मी थंबनेल ठेवणार आहे, फोटोज ठेवणार आहे. कुठंतरी आपण जर महाराष्ट्रात राहतो ना, तर आपण महाराष्ट्रात कुठंतरी देणं लागतो, तर आपले कपडे पण तसेच असायला पाहिजे. मी काय म्हणत नाही की तुम्ही फॉरवर्ड होऊ नका म्हणून, फॉरवर्ड व्हा, पण कुठंतरी लिमिट असू दे. कपड्यांमध्ये पण सौंदर्य असू शकतं. व्यवस्थित कपडे घातले, व्यवस्थित सगळं असलं ना, का त्याच्यातून सुद्धा माणूस जिंकू शकतं. लक्षात ठेवा तुम्ही. मला तर काय तो व्हिडिओ आवडला नाही, आणि त्या व्हिडिओ खालच्या कमेंटसुद्धा एवढ्या बेकार बेकार आहेत ना, म्हणून मी व्हिडिओ केला. मला तर काय आवडलं नाही बघा. समीर धर्माधिकारी, त्याची बायको आणि त्यांची मुलगी, व्हिडिओ आहे यूट्यूबवरती, बघा तुम्ही. काय ती कपडे, कुठं तो गळा आणि काय तो अवतार. फॉरवर्ड व्हा तुम्ही, पण आपले संस्कार विसरू नका. आपण महाराष्ट्रात राहतो, भारतात राहतो, कुठंतरी आपले थोडंफार संस्कार आहेत ते तर जपून ठेवा. जर आपण नाही जपली ते आपली पुढची पिढी काय जपणार आहे. बेकार वाटतं, व्हिडिओ सुद्धा बघ वाटत नाही. कुठंतरी संस्कार जपा. आपलं का पुढच्या पिढीने आपण जर असे कपडे गाठले तर पुढची पिढी काय वापरणार आहे, पुढची पिढी घालणार आहे काय, याचा विचार करा. आपण जर आता ही कपडे घातली तर आपली पुढची पिढी काय कपडे घालणार आहे, एवढंच लक्षात ठेवा. मला तर काय आवडलं नाही, आणि त्याच्या कमेंटसुद्धा एवढ्या बेकार बेकार कमेंट आहेत त्या व्हिडिओला ना, सांगू पण शकत नाही. थंबनेलच आता मी नाव देते, ते फोटोज देते थंबनेलला. स्पर्धा असतात पण त्याला पण कुठंतरी लिमिट असतं. अरे नाही जिंकलं तर चालत, पण आपल्या आबरू येशीला नाही टांगायची. नाही जिंकलं तर चालत,